नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षणार्थानं. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रियेद्वारे 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील MS प्लेटवर सपाट स्थितीत सिंगल V-butt जॉईंट कन्स्ट्रक्ट आणि इव्हॅल्युएशन करण्यास शिकू. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: गॅस कटिंग आणि ग्राइंडिंग वापरून बेवलिंग सह प्लेट्स तयार करण्यास, रूट गॅप आणि टॅक वेल्ड सेट करण्यास, वेल्ड बीड डेपॉझिट करण्यास, कोणत्याही पृष्ठभागाच्या वेल्ड दोषांची तपासणी करण्यास. चला वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक साधने पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाइल, ट्राय स्क्वेअर, टॉन्ग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत MS 10 mm जाड प्लेटवर सिंगल V-butt जॉईंटची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू. तपशीलतेनुसार MS प्लेट कापा. 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 10 mm जाडी. MS प्लेट्सच्या साइड एका विशिष्ट कोनात बेवल करा. प्रत्येक बेवल काठावर 2 mm रूट फेस ग्राइंड किंवा फाईल करा. जोडले जाणारे तुकडे पूर्णपणे स्वच्छ करा. प्लेटच्या वरच्या बाजूला ग्रूव्हच्या बाजूच्या वॉल आणि जॉईंटच्या खालच्या बाजूला विशेष लक्ष द्या. 5 ते 8 mm जास्तीत जास्त 10 mm पर्यंत एक रॉड बाहेर ठेवा. .8 mm डाया वायरसाठी 80 ते 90 एम्पियरचा करंट सेट करा. 18 ते 19 व्होल्टचा आर्क व्होल्टेज सेट करा. गॅस फ्लो दर 8 ते 10 LPM दरम्यान सेट करा, जेणेकरून वेल्ड मेटलला वातावरणातील दूषित होण्यापासून वाचवता येईल. ट्रान्सवर्स डिस्टॉर्शन टाळण्यासाठी 10 mm जाड प्लेटसाठी जॉईंट 183 अंशांवर पूर्व सेट करा. प्लेट्स 2 mm रूट अंतरासह या स्थितीत सेट करा. समान अंतरावर टॅक वेल्ड करा. आता GMAW द्वारे सपाट स्थितीत MS 10 mm जाड प्लेटवर सिंगल V-butt जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब सेट करा. टॉर्चचा कोन 5 अंश ते 15 अंश ट्रॅव्हल करण्याच्या दिशेकडे ठेवून रूट रन डिपॉझिट केल्यावर अशा प्रकारे रूट दुसऱ्या रन दरम्यान कोणतेही धातू नसलेले समावेश टाळण्यासाठी कार्बन स्टील वायर ब्रशने रूट रन साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्या रनसाठी 90 ते 100 एम्पियर आणि 19 ते 20 व्होल्टचा आर्क व्होल्टेज दरम्यान करंट सेट करा. दुसऱ्या रनसाठी लो ट्रॅव्हल वेग राखा. रूट रनशी कम्पेअर करा.
तिसऱ्या रनसाठी सेमी सर्क्युलर बाजूबाजूला विविंग मूव्हमेंट क्रिसेंट गती वापरा. बीडच्या दोन्ही टोकांना कोणत्याही अंडरकट शिवाय संपूर्ण बाजूची बॉल फ्युजन प्राप्त करण्यासाठी बीडच्या दोन्ही बाजूला डोसच्या शेवटी योग्य प्रमाणात भरण्यासाठी 1 ते 2 सेकंदाचा ड्वेल टाइम पॉज ठेवा. योग्य आणि समान बीड प्रोफाईल आणि 1 ते 1.5 mm मजबूतीकरण ठेवा. आता GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत 10 mm प्लेटवर सिंगल व्ही बट जॉईंटची खबरदारी आणि तपासणी यावर चर्चा करूया. GMAW साठी सुरक्षा खबरदारी. निश्चित केलेल्यापेक्षा जास्त फ्यूज कधीही इन्स्टॉल करू नका. विद्युत कनेक्शन टाईट असल्याची खात्री करा. ऑपरेशन करताना मशीन कधीही उघडू नका. चांगले व्हेंटिलेशन ठेवा. योग्य रंगाच्या लेन्स वापरा. उघड्या डोळ्यांनी आर्क पाहू नका. योग्य कपडे घाला. ग्राइंडिंग करताना सुरक्षा चष्मा घाला. ज्वलनशील पदार्थांना वेल्ड क्षेत्रापासून दूर ठेवा. वेल्डिंग मशीनला नेहमी योग्यरित्या अर्थिंग करा. एक समान वेल्ड आकार आणि जॉईंटचा आकार तपासा. समान लेग लेंथ सुनिश्चित करा. वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा आणि दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. आता दोष पाहूया. क्रॅक. Spatters. Overlap. Improper fill. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो बेवलिंगचा प्लेट्स तयार करण्यास, रूट कॅप आणि टॅक वेल्ड सेट करण्यास, वीविंग टेक्निक वापरून रूट रन दुसरा आणि तिसरा रन डिपॉझिट करण्यास, वेल्ड दोषांचे निरीक्षण करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.